पर आज उसका ये था, क्या बोलते हैं उसको, ट्रायल था। तो कोई बोट आया क्या सुबह मुंबई से? ये जो काम चल रहा है उसका ही है ना? उसी का ही है। तो आज ट्रायल नहीं हुआ, मौसम के खराब की वजह से अभी उधर डिले हो गया। डिले बोले तो कंटून नाही आया। नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण चाललोय विजयदुर्ग जेट्टीला। विजयदुर्ग जेट्टीला जाऊन आपण मुंबईवरून जी रोड सुरू होत आहे, मुंबईवरून विजयदुर्ग येथे त्याचे अपडेट्स घेणार आहोत। ग्राउंड लेवलला किती काम झालंय, किती बाकी आहे ते पाहणार आहोत। प्लस आज 15 ऑगस्ट आहे। 15 ऑगस्ट निमित्त ट्रायल होता त्याचा, त्या ट्रायलची अधिक माहिती घ्यायला आपण आता विजयदुर्ग जेट्टीला जात आहोत। तर आता मी तुम्हाला विजयदुर्ग जेट्टीला जाऊनच भेटतो। चला तर तुम्ही पण माझ्यासोबत विजयदुर्ग भ्रमंतीला। तर आपण येऊन पोचलो आता विजयदुर्ग जेट्टीला। INS गुलजार तिकडे उभी आहे आणि रोरोची माहिती। अरे वो रोरो फेरी का क्या हो गया? जो जेट्टी का काम चल रहा था ना, रोरो फेरी आने वाला है मुंबई से विजयदुर्ग, उसका कुछ अपडेट आया क्या? मतलब कुछ हो रहा है क्या काम जेट्टी का काम? हाँ वो जो बीच में चल रहा है वो। तो ये गणपति से पहले होगा? मेरे को नहीं लगता होगा, उससे पहले स्टार्ट करने वाले थे। आज 15 अगस्त है ना, आज ये था पहले वो इधर से था, वो जो चार पाइल हुआ है, हाँ पहले वो जेट्टी का, हाँ उधर चार पाइल हुआ, उसका बाद वो हो रहा एक। पर आज उसका ये था, क्या बोलते हैं उसको, ट्रायल था। तो कोई बोट आया क्या सुबह मुंबई से? नहीं ना, कुछ ऐसा इन्फॉर्मेशन जो बीच में बैठा है वो? ओके, थँक यू अंकल जी। तर काय अपडेट्स तर असे इथे काय हालचाली जास्त दिसत नाहीत, तिकडे काम चाललंय फक्त। बोटी लागल्या आहेत। अरे ते M2M फेरी का कुछ हुआ क्या आगे? हाँ ये जो काम चल रहा है उसका ही है ना? उसी का ही है। तो आज ट्रायल था, कुछ ट्रायल हुआ? मुंबई से आई कोई बोट? आज ट्रायल नहीं हुआ, मौसम के खराब की वजह से अभी उधर डिले हो गया। डिले बोले तो कंटून नहीं आया। क्या नहीं आया कंटून मतलब? जो जिसके ऊपर आपका रोरो का ये आके टच होगा ना। अच्छा, राइट राइट हाँ, राइट, हाँ, वो नहीं आया। तो इधर ही लगेगा क्या रोरो आया तो? तो ये गणपति से पहले होगा काम? हाँ से पहले हो जाएगा। तो अभी ट्रायल कब होगा? ट्रायल का भी मौसम के ऊपर डिपेंड करता है। ओके। और ये INS गुलजार है ना, इधर ही लगा है। लास्ट टाइम आया था तभी भी थी। सो जैसे सर ने बताया कि गणपतीच्या आधी चालू होऊन जाईल, तो एक पार्ट आहे। आता आपल्याला पण माहिती आहे पावसाचा सीझन आहे, त्यामुळे पॉसिबल होत नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात। तर येईल ते बोलले, गणपतीच्या आधी होऊन जाईल स्टार्ट। हा बघा बोटी कशा लागल्या आणि पूर्ण कलर चेंज झाला, असा कलर नसतो पाण्याचा। ही आहे विजयदुर्ग जेट्टी। आपल्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पण म्हणजे भरपूर लोकांनी, माझ्या बहिणीचा एक चॅनल आहे रिया प्रभू ब्लॉग्स, त्याच्यावर गेला तर तुम्हाला जेट्टी पण बघायला भेटेल आणि INS गुलजार पण बघायला भेटेल, कारण की ती लास्ट टाइम आलेली तेव्हा पण बोट होती इथेच, आपल्या इंडियन नेव्हीची बोट आहे। आणि जी रोरो सेवा असणार आहे, जी मुंबई टू विजयदुर्ग, ती ही बघा इथे काम चालू आहे आणि बोट इथे लागणार आहे। बघू आपल्याला जायला भेटतंय का। जाऊ शकतो इथे जाऊ शकतो का राईटला एंट्री करून? बोटवरती जायला अलाउड आहे? नहीं। ओके, इथे हाँ आधार नंबर हवा आहे, कंपल्सरी आहे? ठीक आहे, विजिट का टाकून द्या विजिट। असं जर आलात तर इथे ही बघा INS गुलजार, लास्ट टाइम पण होती ही बोट, आत्ता पण आहे। हिला ॲक्च्युली जलसमाधी देणार आहेत, आय थिंक रिटायरमेंटला आली। आणि रोरो सेवा जी असणार आहे आपली, रोरोची बोट इथे लागणार ना? रोरोचं जे होणार आहे ते इथे ना?
ओके, जसं सर सांगतात आपल्याला की रोरोची जी बोट लागणार आहे, आपण जास्त पुढे नाही जाणार. ही बोट बघा केवढी विशाल बोट आहे, पण पाण्याने पूर्ण बोट हलते. पाण्याच्या शक्तीसमोर एवढ्या मोठ्या बोटीचं काय चालत नाही. आपण माणसं तर कायच आहोत. इथे डीप असतं पाणी खूप. हे बघा रोरो जी लागणार आहे ना ती इथे लागणार आहे. तर मगाशी जसं त्यांनी सांगितलेलं की रोरोचं एक पार्ट तो जो असतो जिकडे रोरो स्टेज होते तो इथे असणार आहे. आणि तो पार्ट आला नाही कारण की वातावरण खराब होतं असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे जी आपल्याला डेट्स माहिती होती की 15 ऑगस्टला त्याचा ट्रायल होणार आहे तो डिले झाला आहे. आता तो कधी होईल माहीत नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की गणपतीच्या आधी होईल चालू ही सेवा. हे बघा इथे लागेल, इथे लागणार ना रोरोची बोट. मुंबई से आएगा वो इधर लगेगा ना बोट. थांबा मी जरा झूम करून दाखवतो. हे बघा हे केलं झूम, आणि हे बघा इथे काम चाललंय. हा मध्ये प्लॅटफॉर्म आहे, मी दाखवायचा प्रयत्न करतो. मध्ये हे पाणी आहे, दिसतंय का कॅमेऱ्यात माहीत नाही. हे पाणी आहे आणि हा इथे प्लॅटफॉर्म बांधलाय आणि तिकडे बघा लोक वर्कर्स काम करतायत. सो जो 15 ऑगस्टचा काय बोलतात त्याला, 15 ऑगस्टचा जो आपला ट्रायल होता तो पोस्टपॉन झाला आहे. बोटीवरती जायला अलाउड नाही बोलले ते. ठीक आहे, आपण लास्ट जर तुम्हाला या बोटीचा ब्लॉग बघायचा आहे बोटीमधला तर मग रिया प्रभू ब्लॉग्स या चॅनलवर जावा. तिकडे प्रॉपर तिने ब्लॉग टाकला आहे बोटीच्या आतून आणि बोटीवर जाऊन, आय थिंक सो. किंवा बोटीचा जो तिने स्पेसिफिकली बोटीचाच व्लॉग बनवला आहे. आपण तर आता रोरोच्या अपडेटसाठी आलेलो. पाणी बघू शकता एकदम आता माती पूर्ण बोलतात ना समुद्र उसळला आहे. पावसात असं असतं मोस्टली. तो आपला विजयदुर्ग किल्ला लास्ट टाइम आपण फिरलो आहे किल्ल्यावरती. सो हे होते रोरोचे अपडेट्स. आता आपण इथून निघू. आता वाजलेत 2:45 झालेत, निघूया आपण. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी विजयदुर्ग जेट्टीवर जाऊन जे तुम्ही मला विचारलेलं की जेट्टीवरती जाऊन एक अपडेट द्या, तर त्याप्रमाणे मी अपडेट दिला आणि आता आपण निघूया. बरीचशी मोठी जेट्टी आहे. आपण इथे फिशिंगला पण येतो, पण तिकडे असतो मोस्टली कॉर्नरला, किंवा इथे पुढे पण जातो आपण. परत कॅमेराच्या लेन्समध्ये फॉग धरलेला दिसतोय. ठीक आहे, विजयदुर्ग जेट्टी अपडेटमध्ये एवढंच. कोकणकरांना, कोकणवासियांना ही गुड न्यूज आहे की गणेशोत्सवाच्या आधी रोरो सेवा स्टार्ट होते असं त्या माणसाने मला, म्हणजे तो साईट इंजिनियर वगैरे आहे वाटतं, सो त्यांनी सांगितलं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे विजयदुर्ग जेट्टीवरती आलो. ग्राउंड लेवल रिपोर्ट घेतला. ग्राउंड लेवल रिपोर्ट घेताना मला कळालं की जो ट्रायल होणार होता आज 15 ऑगस्टला तो डिले झाला आहे, कारण की समुद्रात काहीतरी क्लायमेट जरा खराब असल्यामुळे जो पार्ट मोठा येणार होता ज्याच्यावरती रोरो अलाइंग होते किंवा डेक होते, बोलतो ना डॉक होते सॉरी, जिथे येऊन थांबते सर, तो पार्ट येणार होता. बट तो पार्ट आला नाही कारण की वातावरण खराब होतं. तर ती लोक बोलले आहेत की तो आता डिले झाला आहे, कॅन्सल नाही आला आहे, डिले आला आहे. एकतर आज तर नाही पॉसिबल, बट होईल थोड्या दिवसात ट्रायल रन. आणि ते बोलत होते की गणेशोत्सवाच्या आधी चालू होऊन जाईल सेवा. सो कोकणकरांना, कोकणवासियांना ह्याचा खूप मोठा लाभ होईल, कारण की जी रोरो ट्रेनमधून त्या लोकांनी केली ट्राय, त्याला काहीच अर्थ नाही वाटला मला. सेन्सलेस वाटली ती. का सांगतो, कारण की ती कोलाडवरून ती डायरेक्ट तुम्हाला जायला भेटते काय बोलतात पेरनेमला, म्हणजेच गोवाला. मग त्याच्या कोकणकरांना आपल्याला काय कामाचं नाही आहे ते. आपल्याला जर देवगडला जायचं आहे, सिंधुदुर्गात जायचं आहे किंवा रत्नागिरीला जायचं आहे, रत्नागिरीवाल्यांना तर थांबाच नाही. आता नांदगावला त्यांनी थांबा दिला तरी पण मग 2 पॉईंट येतात. एक तर तो थांब्याचा, म्हणजे जिकडे थांबणार होती गाडी तो विषय होता.
दुसरा प्राईसचा 8,500 रुपये कोण देईल. 8,500 काय 6 एक कमी करून 6.5 केली आहे प्लस लोकांचे एक्स्ट्रा पैसे. मी माझी गाडी आहे तिला मी 10चा जरी एव्हरेज पकडला ना तरी येऊन जाऊन फिरून मला जास्तीत जास्त 8 ते 9 हजाराचं पेट्रोल लागतं. त्यात किती आम्ही 4 जण फिरतो, 4 जण येऊन गावी येतो, जातो, फिरतो, सगळं करतो. ह्याच्यात मला काय भेटते 8,500 फक्त मी मुंबईवरून माझ्या गावी येतोय, ते पण स्टेशनला. तर मला ते सेन्स नाही वाटत. पण दिस सर्विस रोरो सर्विस M2M रोरो सर्विस मेक सेन्स. आता प्राइसिंग बघू कशी आहे, बट मला हे बेटर वाटते कारण ह्याच्यात ड्युरेशन पण कमी आहे खूप. 4-5 तासात आपण मुंबईवरून विजयदुर्गला येतोय. तर ते हे झालं प्रॅक्टिकल. एखादं बोलतो ना प्रॅक्टिकल प्लॅन किंवा प्रॅक्टिकल विचार, या गोष्टीला लोकांचा चांगला प्रतिसाद भेटेल असं मला वाटतं. सो हे होते अपडेट्स विजयदुर्ग जेट्टीवरून ग्राउंड रिपोर्ट. येणारे ते बोलले गणेशोत्सवाच्या आधी सर्व्हिस चालू होऊन जाईल ही लोकांसाठी. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. तर बघूया आता, बोलले आहेत होईल चालू मोस्टली, कारण की काम तर मी बघितलं तिकडे जाऊन, व्हिडिओमध्ये पण तुम्ही पण बघाल बऱ्यापैकी होतं आहे. म्हणजे आता ते डेक आणून लावणार आहेत तर मला नाही वाटत जास्त टाईम जाईल. ट्रायल रन झाल्यावरतीच काय ते कन्फर्म कळेल. पण आजचा जो ट्रायल रन होता तो पोस्टपोन झालेला आहे. तर ही होती ग्राउंड रिपोर्ट. माझ्या व्हिडिओला ह्या लाईक करा, शेअर करा सगळ्या कोकणकरांनो. तुम्हाला जे उत्सुक आहेत रोरोची सेवा घेण्यासाठी सगळ्यांना शेअर करा, व्हिडिओला माझ्या लाईक करा. आणि आपलं चॅनल नवीन आहे सो भ्रमंती विथ तेजस ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओज असेच भेटत जातील तुम्हाला. द सायनिंग ऑफ फॉर द डे. बाय.